त्यामुळे आम्हाला कुठंतरी वाटलं की आधार मिळाला आणि आता काहीतरी होईल. पण आज रोजीपर्यंत पुरवणी जबाब झाले. पुरवणी जबाबामध्ये नावं घेतले. फिर्यादीचे मयताचे बंधू असतील, फिर्यादी स्वर्गीय महादेव मुंडेंच्या पत्नी असतील, आमच्या भगिनी, त्यांचे मेवणे असतील, सगळ्यांचे पुरवणी जबाब झाले. आणि जबाब झाल्यानंतर सगळ्या चाचण्यासाठी ज्यांना वाटलं SITच्या पथकाला की ह्यांच्या चाचण्या करायला पाहिजे, ब्रेन मॅपिंग असेल, काय जे असतील त्या झाल्या. आणि त्या चाचण्या झाल्यानंतर सुद्धा आणखीन कुणालाही अटक झाली नाही किंवा त्या चाचण्याचा तपास ओपन केला नाही. त्या कारणावरून आज 865 दिवस झाल्यानंतरही आरोपींना अटक केली नाही किंवा आरोपी केले नाहीत. या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय दबाव या प्रकरणावर ह्याचा तपास लागू नये म्हणून स्थानिक आमदार तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांचा होता.